नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग. लॉजिक बिल्डिंगच्या या प्लेलिस्टमध्ये आता नेक्स्ट आपण एक प्रोग्राम बघणार आहे. काय की एंटर अ नंबर प्रिंट फॅक्टर्स ऑफ दॅट नंबर. म्हणजेच काय की एक नंबर आपल्याला काय करायचं आहे, युजरकडनं एंटर करून घ्यायचा आहे आणि त्या नंबरचे जे काही फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स प्रिंट करायचे. मग मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एखादा प्रोग्राम ज्यावेळी तुम्हाला देईल त्यावेळी तो प्रोग्राम पहिल्यांदा समजून घ्यायचा. मग काय समजून घ्यायचं, मेन पॉइंट काय हो, फॅक्टर्स. मग आता फॅक्टर्स कशाला म्हणतो, फॅक्टर्स कशाला म्हणतो बघा. जर सपोज एखादा नंबर असेल, सपोज नंबर आहे 6. मग आता मला सांगा 6 ला कुठल्या कुठल्या नंबरनी भाग जातोय. 6 ला 1 न भाग जातो, 2 न भाग जातो आणि 3 न भाग जातो. मग एखाद्या नंबरला ज्या दुसऱ्या नंबरने, आता 6 ला 6 न भाग जातो पण 6 हा त्याचा फॅक्टर नाहीये. एखाद्या नंबरला दुसऱ्या कुठल्या नंबरनं भाग जातोय ना, ते नंबर्स म्हणजेच काय, त्या नंबरचे फॅक्टर्स. मग आता 6 ला 1 न भाग जातोय, 2 न भाग जातोय आणि 3 न भाग जातोय. ओके, मग आता 1, 2, 3 हे काय झाले हो, 6 चे फॅक्टर्स झाले. ओके, क्लिअर झालं. आता फॅक्टर्स कशाला म्हणतो. मग आता दुसरा काय हो, आपल्याला समजला की प्रोग्राम काय आहे. ओके, मग आता आपल्याला काय सांगितलं, एंटर अ नंबर. म्हणजेच काय, एक नंबर एंटर करून घ्यायचा. सपोज फॉर एक्झाम्पल मी एक नंबर घेतला आणि तो नंबर काय आहे, 6 आहे. मग मला आता 6चं काय करायचं हो, फॅक्टर्स प्रिंट करायचं आहे. मग आता काय करायला गेलो, मग मला सांगा आता 6 चे फॅक्टर जर आपल्याला चेक करायचे असतील तर आपल्याला काय करावं लागणार हो, चेक करत जायला लागणार ना. 1 पासून स्टार्ट करावं लागतो आपल्याला. हा, की 1 न 6 ला भाग जातो का. जर भाग जात असेल तर तो त्याचा फॅक्टर झाला आणि जर भाग जात नसेल तर तो काय होतो, फॅक्टर नाहीये. मग आता एक व्हेरिएबल आपल्याला घ्यावं लागणार आहे, काय हो, आय, आणि ज्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवणार आहे 1. कारण का, मला सांगा एखाद्या नंबरचे फॅक्टर जर आपल्याला चेक करायचे असतील तर 1 पासून चालू करायला पाहिजे. कारण आपल्याला तो कुठला नंबर आहे हे आपल्याला माहित नसणार आहे. ओके, मग पहिल्यांदा 1 न आपण काय करणार, त्या नंबरला भाग घालणार. जर भाग जात असेल तर तो फॅक्टर झाला. 2 न भाग घालवायचा, मग 2 न भाग जात असेल तर तो त्याचा फॅक्टर झाला. मग मी इथं काय चेक करणार, इफ काय n mod i इक्वल टू जर 0 असेल. कारण बघा n म्हणजेच काय, 6 झाला. मग i मध्ये व्हॅल्यू किती आहे, 1. मग 6 mod 1 इक्वल टू 0 आहे का, आहे. जर भाग जात असेल तर मला काय करायचं आहे, जे i ची व्हॅल्यू आहे ते i ची व्हॅल्यू प्रिंट करायचं. मग आता i ची व्हॅल्यू प्रिंट झाली, किती झाले हो, 1 हा भाग गेला. मग नंतर काय करायचं आपल्याला, 1 नंतर मला 2 न चेक करायचं आहे. मग i ची व्हॅल्यू मला काय केलं पाहिजे, इन्क्रीज केलं पाहिजे. म्हणजेच काय, 2. मग परत काय करावं लागणार आहे, इफ स्टेटमेंटला जावं लागणार आहे. मग 6 mod 2 इक्वल टू 0 आहे का, आहे. मग 2 प्रिंट होणार. नंतर i प्लस प्लस, नंतर परत आपल्याला वरती जाऊन काय चेक करावं लागणार आहे, 6 mod 3 इक्वल टू 0 आहे का, आहे. प्रिंट होणार 3. मग अशा पद्धतीनं आपल्याला काय हो, हे जे फॅक्टर्स आहेत हे फॅक्टर्स चेक करावं लागणार आहे. क्लिअर झाला. आता चला तर आपण प्रोग्राम बघूया कशा पद्धतीने लिहायचं. पहिल्यांदा काय हो, हॅश इन्क्लूड stdio.h इंट मेन. मग आता आपल्याला काय हो, एक व्हेरिएबल लागणार आहे n युजरकडनं एंटर करून घेण्यासाठी आणि 1 हा एक व्हेरिएबल लागणार आहे जो ज्याच्यामध्ये आपण काय व्हॅल्यू ठेवणार आहे 1. ओके, मग आता युजरकडनं एंटर करून घेण्यासाठी प्रिंटफ एंटर अ नंबर. ओके, मग आपण स्टोअर करून घेण्यासाठी काय हो, स्कॅनएफ %d $n. ओके, मग तो जो काही नंबर असेल, युजर जो काही नंबर एंटर केला असेल तो नंबर इथे n मध्ये काय झाला, स्टोअर झाला. मग आता आपल्याला लूप फिरवायचा. बघा तुम्ही जर बघितला i प्लस प्लस झाल्यानंतर मला परत इफ स्टेटमेंटला जायचं, परत हे कंटिन्युअसली लूप मध्ये फिरवायचं. मग कधीपर्यंत लूप मध्ये फिरवायचं, की जोपर्यंत त्या नंबरच्या अगोदरच्या नंबर पर्यंत आपल्याला काय करावं लागणार आहे, लूप फिरवावं लागणार आहे. कारण तो नंबर आपल्याला घ्यायचा नाही. कारण कुठल्याही नंबरला त्याच नंबरनं काय जातो, भाग जातोच. मग तो नंबर न घेता त्याच्या अगोदरच्या नंबर पर्यंत आपल्याला काय करायचं, चेक करायचं की त्याला भाग जातोय किंवा नाही. ओके, किंवा त्याच्या हाफ पर्यंत जरी तुम्ही लूप फिरवला तरी चालतं. मग आता एक काय, फॉर सुरुवात कुठून करायचं आहे, 1
आय इक्वल टू काय 1, आय इज लेस दॅन मी काय घेतोय n, तुम्ही n डिवायडेड बाय 2 घेतलं तरी चालतं. नेक्स्ट काय आय प्लस प्लस. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय चेक करायचं, इफ n mod i इक्वल टू 0 आहे का, जर असेल तर ती व्हॅल्यू काय करायचं आपल्याला प्रिंट करायचं आहे. मग तोच तुमचा काय असतो त्या नंबरचा फॅक्टर्स. ओके, मग ह्या पद्धतीने हा प्रोग्राम आपला काय झाला कंप्लीट झालेला आहे. ओके, मग आता बघा युजरनं सपोज फॉर एक्झाम्पल एंटर केला असेल 6. बघा आय ची व्हॅल्यू किती आहे 1 इज लेस दॅन 6 आहे का, आहे. मग इथे येणार 6 mod 1 इक्वल टू 0 आहे का, आहे. मग काय प्रिंट होणार 1 प्रिंट होणार. नंतर आय प्लस प्लस, आय ची व्हॅल्यू झाली किती 2. मग परत कुठे येणार कंडिशनला 2 इज लेस दॅन 6 आहे का, आहे. मग 6 mod 2 इक्वल टू 0 आहे का, आहे. मग 2 प्रिंट होणार. मग परत कुठे जाणार आय प्लस प्लसला, आय ची व्हॅल्यू झाली किती 3. मग 3 इज लेस दॅन 6 आहे का, आहे. मग इथे येणार 6 mod 3 इक्वल टू 0 आहे का, आहे. मग प्रिंट होणार काय 3. परत आय प्लस प्लस, आय ची व्हॅल्यू झाली किती 4 इज लेस दॅन 6 आहे का, आहे. मग 6 mod 4 इक्वल टू 0 आहे का, नाही. मग ह्यावेळी तो प्रिंट होणार का, नाही. मग आय प्लस प्लसला आय ची व्हॅल्यू झाली किती 5. मग 5 इज लेस दॅन 6 आहे का, आहे. मग 6 mod 5 इक्वल टू 0 आहे का, नाहीये. मग हा प्रिंट होणार नाहीये. मग आय प्लस प्लस, आय ची व्हॅल्यू झाली किती 6. मग 6 इज लेस दॅन 6 आहे का, नाहीये. म्हणजे तुमचा कंडिशन काय झाला फॉल्स झाला, मग बाहेर पडला. मग ह्या पद्धतीने काय त्या नंबरचे जे काही फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स प्रिंट झाले. ओके, क्लिअर झाला आता फॅक्टर्स कन्सेप्ट काय आहे. ओके, चला तर मग हा प्रॅक्टिकली आपण करून बघूया. चला तर मित्रांनो बघूया की एखाद्या नंबरचे आपण फॅक्टर्स कशा पद्धतीने प्रिंट करायचा. पहिल्यांदा हॅश इन्क्लूड stdio.h इंट मेन आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय एक 2 व्हेरिएबल लागणार आहे n आणि i. ओके, आणि युजर कडनं आता आपल्याला काय करून घ्यायचं नंबर एंटर करून घ्यायचा. printf एंटर अ नंबर आणि स्टोअर करून घ्यायचं आहे काय स्कॅनएफ %d कॉमा एम्परसँड n. मग आता आपल्याला काय करायचं लूप फिरवायचा आहे. मग i इक्वल टू काय 1, i इज लेस दॅन n अँड i प्लस प्लस. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं इफ n mod i इक्वल टू 0 आहे का. जर सपोज त्या नंबरनं भाग जात असेल, पहिल्यांदा काय 1 न भाग जाणार आहे. मग 1 न भाग जात असेल तर 1 हा काय झाला त्या नंबरचा फॅक्टर झाला. मग ती व्हॅल्यू आपल्याला काय करायचं प्रिंट करायचा आहे. अँड लास्टला काय रिटर्न 0. ओके, मग चला आता सेव्ह करूया आणि रन करूया. ओके, सेव्ह आता रन करतोय. बघा एंटर अ नंबर. आता नंबर टाकतोय काय सॉरी आता नंबर टाकतोय किती 6 आणि 6 चे फॅक्टर इथं काय 1 2 3 जे आहेत ते प्रिंट झालेले आहेत. मग ह्या पद्धतीने काय जे फॅक्टर्स आहेत ते आपण फॅक्टर्स काय करतोय प्रिंट करतो. ओके, क्लिअर झाला. ओके, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.